एका चिंतिता विठ्ठले काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठली, काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठली, सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरी पार, योग याग तपे योग याग तपे, केली तयानी अमुपे, सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरी पार, तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा,
मंत्र अक्षरी सोपा सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार विठ्ठल पांडुरंग करू करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकार प्रस्तुत स्वीकर्ता घेतलेला अभंग जगतवंदनी जगद्गुरु श्रीमंत श्री संत तुकोबारायांचा हा अभंग आहे. आज या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह या पुण्यनगरीमध्ये अमृत वाहिनी जशी आमची भीमा आहे, जशी चंद्रभागा आहे, इंद्रायणी आहे, तसंच ही अमृतवाहिनी आहे. या अमृतवाहिनी गंगामाईच्या तीरावर प्रवरेच्या तीरावर असणारं भक्ती ज्ञान भक्ती वैराग्य कर्म उपासना नाम संसार काम अध्यात्म विज्ञान मानवता आणि सर्व असणारे या ठिकाणी जने सर्व हित सामावलेले असे सगळे आविष्कार सर्व साधन या सर्वांचा संगम म्हणजे हे संगमनेर आहे. असं हे संगमनेर आहे जिथे भक्ती जिथे ज्ञान नाम आणि काम उपजने निमने हे साचची जे का मानने तया जीव लोकू मी म्हणे संसारुहन 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 असं असणाऱ्या संसारामध्ये मला तरुण जाण्याकरता भाऊसागर तरण्याकरता संसार सोन्याचा होण्याकरता जीवनाचं कल्याण होण्याकरता मानव जातीचा सर्व असणारा आनंद अद्वितीय सर्व दुःख जावेत आणि दुःखाचं रूपांतर सुखामध्ये व्हावं आणि सगळ्या दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती केवळ नामस्मरणानं होतं. आणि असा अखंड हरिनामाचा ओघ
आणि याची असणारी महाराज या ठिकाणी संप्रदाय वारकरी संप्रदायापूर्वक ही परंपरा 38 वर्ष गेली सातत्यानं महाराष्ट्राचं भूषण कौतुक श्रद्धास्थान भक्तीचा आविष्कार महान तपोनिधी गुरु श्रद्धा ठिकाणी असणारे बाळकृष्णजी महाराज त्यांच्या आधिपत्याखाली त्यांच्या असणाऱ्या सत्यसंकल्पनेतून सर्व जगताचं कल्याण बहुउद्देशी बहुजन हिताय बहुजन सुखाय हा अखंड हरिनाम सप्ताह येथे सर्वांना अधिकार आहे, इथे सर्वांचं हित आहे आणि सर्वांना समाधान आणि सुखाचा इथे असं असणारं 38 वर्ष हे या 38 वर्षामध्ये मला पहिल्यापासून माझं काय भाग्य असेल त्यांच्या गावाला गेली 50 वर्ष आणि इथे या जनतानगरमध्ये इथेही पहिल्या सप्ताहापासून मला ही सेवा प्राप्त होत आहे। हे तुम्हामुळं माझ्या समोर बसलेले संगमनेरवासी निष्ठावंत भगवतभक्त आणि भक्तीप्रिय असणारे वाटचाल करणारे मोठमोठे या ठिकाणी महाराज एकाहून बळी रे या सर्वांच्या असणाऱ्या या ठिकाणी महाराज संगती पंगतीमध्ये या पुण्यनगरीतील संगमनेरमधील असणारे या ठिकाणी महाराज आदरणीय या भाग्यविद्या या तालुक्याचे किंबहुना जिल्ह्याची भाग्यविधाते बाळासाहेबजी नामदार साहेब तांबे साहेब या ठिकाणी या सर्वांच्या मान्यवरांच्या तांबे मॅडम सत्यजी दादा सर्व असणारे माझे असणारे इथले माजी नगराध्यक्ष विद्यमान नगराध्यक्ष अनेक विविध इथल्या संस्था असणाऱ्या याचे सर्व मुखिया माता भगिनी संपूर्ण संगमनेरवासी तुम्हा सर्वांच्या माध्यमातून हा अखंड हरिनाम सप्ताह माझे असणारे संपूर्ण महाराष्ट्रातील नामवंत विख्यात भगवत भक्त संप्रदायातले आध्वर्यू संगीत आणि वारकरी संप्रदायाचं भूषण असणारे या ठिकाणी महाराज तुमचं नाव या ठिकाणी मला पटकून सांगता यायला पाहिजे। अत्यंतिक धन्यवाद रामकृष्ण हरी अत्यंतिक धन्यवाद तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे असे असणारे महाराज मृदंगाचा असणारा महाराज या ठिकाणी विशारद आणि मोठे विख्यात आहेत या ठिकाणी पक्वाद बोलतो त्या ठिकाणी रामकृष्ण हरी आणि आमचे विनेकरजी महाराज काय इथे एकेकाचं नाव म्हणलं तर संपूर्ण कीर्तन या ठिकाणी महाराज संपूर्ण जाईल अशी सगळी संत मंदियाळी वैष्णव सगळे संत सज्जन आदरणीय या ठिकाणी महाराज स्थितप्रज्ञ महान योगी असणारे आमचे या ठिकाणी मुळे साहेबजी सर तुम्ही सर्व असणारे माझ्या समोर बसलेले मान्यगण सचिन साहेब या सप्ताहाचं कुशल नेतृत्व करतात त्यांचे सगळे सहयोगी सहकारी साहेब तुम्हा सर्वांचं असणारं या ठिकाणी महाराज तरुणांचं हे असणारी कमिटी आहे वारकरी आणि या सप्ताह कमिटीचं मोठं योगदान सर्व महाराष्ट्राला जगाकरता आहे महाराज या ठिकाणी संगमनेर करता तर आहेच म्हणून हे जे कार्य आहे या ठिकाणी हे बहुउद्देशी आहे विश्व कल्याणाकरता तिन्ही लोकी जो जे वांछिल तो ते लावो प्राणी जात सर्वांना जे पाहिजे ते अहो हा हरिनाम म्हणजे काय एक बाजारच आहे बाजारामध्ये काय नसतंय बाजार म्हटलं की सर्वांना माहिती आहे बाजार म्हटलं की काय नसतं तिथे सगळे दुकान असतात काय पाहिजे ती A to Z तसा आमचा हा हरिनाम सप्ताह जो आहे हा काय आहे बाजार आहे कशाचा हरिनामाचा तत्वज्ञानाचा मानवतेचा आविष्कार आणि भगवत प्राप्ती इथे देवभक्त आणि नाम काय पाहिजे ते इथं आहे महाराज या ठिकाणी
संत सजनी मांडली दुकाने काय पाहिजे ते मिळेल तुम्हाला. ऐक लौकिक भौतिक येथे मिळेलच, परंतु या ठिकाणी देव तुमच्या सानिध्य, देव तुमच्या मुठीमध्ये, देव तुमच्या या ठिकाणी मारा अंतरंगामध्ये, अंतकरणामध्ये. देव कुठं आहे? देव कुठं आहे? देव कुठं आहे? याला फार मोठं होतोय. तर देव या ठिकाणी, महाराज या ठिकाणी विश्वामध्ये भरलेला आहे. विश्वामध्ये या ठिकाणी सर्व खलु इदं ब्रह्म, विश्वी देव सत्यत्वे, विश्वामध्ये भरलेला असणारा भगवान परमात्मा. आणि तोच या ठिकाणी हृदयामध्ये जर प्रकट झाला तर भक्तीची परिपूर्णता झाली. भक्तीतला आविष्कार, भक्तीची पूर्णत्व केव्हा होते? विश्वास आहे एक समजला, विटेवर आहे समजला, मंदिरामध्ये आहे समजला, जिद्दीतता आहे समजला, परंतु तो हृदयामध्ये माझ्याच नाही तुम्हा सर्वांच्या सर्व घाटी रामा देहा सूर्य
घटीराम देहादिक सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी देव कुठं नाही महाराज, या ठिकाणी सर्व ठिकाणी आहे, या ठिकाणी महाराज सर्व विश्वामध्ये आहे, पण तो माझ्या हृदयामध्ये आहे हे जोपर्यंत समजत नाही, वंदन नमन तो हृदयामध्ये आहे हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत त्याची भक्तीची पूर्णता होऊ शकत नाही. हे नक्की ध्यानात ठेवायचे या ठिकाणी. अरे विश्वातला कळाला, हृदयातला नाही कळाला का? हृदयातला कळाला की तो विश्वातला कळतोच तो या ठिकाणी. आणि आज ऐसा ज्यांचा अनुभव विश्वी देव सत्यात्वे तया जवळी असे, देवतया जवळी असे, पापणाचे दरुशनी समात्मा दुर्लभा. आणि असे असणारे या ठिकाणी महाराज मग त्यांचा असणारा संसार या ठिकाणी सुखाचा होतो, आनंदाचा होतो. आणि विश्वाकार या ठिकाणी महाराज काय विठ्ठल जळीतळी भरला, रीता ठाव नाही उरला, आज माझ्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठलवंता नुसते टाळी वाजवली की या ठिकाणी महाराज सगळे पाप, सगळे दोष, सगळं अज्ञान सगळे या ठिकाणी निरसन होत असतं. आणि त्याचं प्रत्येक क्रियाकर्म या ठिकाणी प्रत्येक संपूर्ण संसार सोनियाचा सुखाचा आनंदाचा ब्रह्मरूप होत असतो या ठिकाणी महाराज. नामचिंतन इतकं श्रेष्ठ आहे या ठिकाणी. सर्व संसार या ठिकाणी ब्रह्मरूप व्हायचा असेल तर एकच त्याला महाराज साधन आहे, ते साधन म्हणजे नामस्मरण आहे झालं. सर्व जीवन, सर्व कर्मधर्म, सर्व असणारा विश्व हे सगळं ब्रह्ममय आणि असणारा ब्रह्मरूप अवघाची संसार सुखाचा करीन. ज्ञानोबरायांची असणारी महाराज या ठिकाणी सार्थ असणारी संकल्पना मनोगत विश्व या ठिकाणी सुखी आनंदी आणि संपूर्ण सर्वांचा संसार ब्रह्मरूप व्हावा हे ज्ञानोबरायांचं स्वप्न कधी साकार व्हायचं. जोपर्यंत आपण या तत्वामध्ये या ठिकाणी महाराज अनुभूतीमध्ये उतरत नाही तोपर्यंत ज्ञानोबरायांना सुद्धा या ठिकाणी महाराज एकदम समाधान वाटत नाही. ज्ञानोबरायांना समाधान वाटण्याकरता संतांचं महाराज आम्ही केलेलं कर्तव्य याचं चीज झालं, सार्थक झालं जगाच्या कल्याणाकरता. आणि हे सर्व जगाला जर समजलं या ठिकाणी महाराज तर त्यावेळी या ठिकाणी महाराज जगा मग ते सगळं काही आज या ठिकाणी महाराज चोखा महाराज, श्री संत चोखा महाराज, मुक्ताबाई महाराज आणि या ठिकाणी ज्ञानोबा तुकोबाराय, नामदेवराय, एकनाथ महाराज सगळं सर्व असणारे या ठिकाणी महाराज संपूर्ण जगणारे महाराज. प्रत्येक संत जातीमध्ये वाटू नका, मर्यादित ठेवू नका महाराज. संत हे मर्यादित नाहीत, संत हे या ठिकाणी सर्व अखिल विश्वकर्ता आहेत या ठिकाणी. फक्त दिसले संसारामध्ये, दिसले जाती जमातीमध्ये, पण ते या ठिकाणी विश्वाकार आहेत आणि साक्षात केवळ परब्रह्म आहेत. आणि जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती विश्वकर्ता या ठिकाणी महाराज संत प्रकट झाले. काय महाराज मोठा अंतकरण संतांचे मार्ग आदराने भरले जग मौचिष्ठाचा भाग शेष्य उरला तो शिव. या जगतामध्ये महाराज या ठिकाणी फक्त एकच आहे, एकाच ते केवळ म्हणजे या ठिकाणी सर्वांना करण्याकरता अनेक साधन करण्याकरता एक अधिकार लागतो, विशिष्ट अधिकार, तरच ते साधन, तरच ते साध्य. परंतु या जगतामध्ये या ठिकाणी असं हे क्वचितच या ठिकाणी घडतं. एक ठराविक अधिकारी आणि ठराविक साधनाची आणि ठराविक या ठिकाणी त्याला फल प्राप्त होत आहे. मग जगताचं काय? अरे केवळच सर्व विश्वाला महाराज अद्वितीय ब्रह्मानंद आणि हे प्रत्यक्ष या ठिकाणी ब्रह्मराज आणि देवाची या ठिकाणी हातामध्ये आणि देवरूप आणि देवाचं साम्राज्य या ठिकाणी महाराज आनंदरूप प्राप्त होण्याकरता महाराज अहो काय सांगावं. हे सगळे साधन या ठिकाणी बाजूलाच ठेवले. हे साधनाचं या ठिकाणी आता गरज राहिलेली नाही. अनेक साधनं हे सगळे या ठिकाणी अवघ्या वाटा झाल्या क्षीण, अवघ्या वाटा झाल्या क्षीण. कलीन घडे साधन अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कलीन घडे साधन.
उचित विधी विधान न कडे न घडे सर्वथा सर्वथा न करे न कळे न घडे सर्वथा भक्ती पंथ बहु सोपा पुण्य नागविया पापा येणे जाणे खेपा येणे एकेची खंडती खंडती सगळे महाराज या ठिकाणी एकच मार्ग राजमार्ग आहे म्हणून या वाटा सूक्ष्म दुस्तार केला राज्यभार झाले ऐसा म्हणून सगळ्या विश्वाला या ठिकाणी मला एकाच मार्गावर एकाच पंथावर एकाच तत्वावर आणि एकाच साधन ते म्हणजे नामस्मरण 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 साधन पै सोपे नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापी जन्मांतरीचे जळतील म्हणून नामस्मरण या ठिकाणी फक्त भगवंताचं नामस्मरण महाराज याला कोणता अधिकार लागत नाही याला कोणत्या पदव्या लागत नाहीत याला या ठिकाणी विशिष्टतेची गरज कोणतेच लागत नाही या ठिकाणी महाराज सर्वांना सगळाच येथे सकळासी येथे आहे अधिकार सकळासी येथे आहे सर्वांच्या करता महाराज या ठिकाणी एकच साधन आहे महाराज एकच साधन या ठिकाणी झालं यारी यारी लहान थोर याती भलत्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनाची कशाची चिंता लागत नाही महाराज झाले सगळ्यांना अधिकार आहे या ठिकाणी स्त्री असो पुरुष असो कोणी असो काही असो कसाही असो कोणीही असो महाराज किती या ठिकाणी महाराज का अनाधिकारी असो का अधिकारी असो तिथे या ठिकाणी पात्रतेची गरज नाही फक्त इथे या ठिकाणी अंतःकरण शुद्धीत फक्त भाव पाहिजे श्रद्धा पाहिजे विश्वास पाहिजे आवड पाहिजे या ठिकाणी प्रेम पाहिजे नितांत प्रेम पाहिजे फक्त या ठिकाणी गा हा झालं बा आतापर्यंत झालं गेलं गंगेला अर्पण पण आता मात्र मी तुमचा आहे हे संतराजा गुरुराजा मी तुमचा आहे आता देव माझा आहे मी देवाचा आहे देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा
देव माझा मी देवाचा. बस हेच पाहिजे, फक्त एवढंच पाहिजे, एवढंच पाहिजे. याला अंडरलाईन करा. एवढंच पाहिजे फक्त. एवढं देव माझा आहे, तुम्ही माझे आहात, मी तुमचा आहे. मी माझ्यामुळं तुम्ही आहात. हे अरे नापास झाला तो या ठिकाणी. अहो तुमच्यामुळं मी आहे बरं का, तुमच्यामुळं मी आहे. याला फार मोठे मार्क आहेत महाराज या ठिकाणी. मग देव माझा आहे, माझा आहे देव. आणि मी देवा मी कसा आहे, लायक आहे का नालायक आहे हे तुला सगळं माहीत होतं. तुला माहीत आहे मी काय नाही ते नको ते वाटेल ते केलं, जेणेकरून या ठिकाणी मला घर बरबाद, गल्ली बरबाद, सगळं गाव सगळं या ठिकाणी मारा. पण माझ्याकडून या ठिकाणी फार चुका झाल्या, परंतु मी लायक नव्हतो. परंतु देवा तुम्ही मला या ठिकाणी जवळ घेतलं. या ठिकाणी संतांनी मला या ठिकाणी महाराज जवळ घेतलं. संतांनी त्यांना माझं म्हटलं. खळ कशाला म्हणले ज्ञानोबाराने या ठिकाणी महाराज. ज्ञानोबारांचा पसायदा नकळा विश्व करता आहे. खळाची व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाडो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. खळ याला स्वतःचं हित कळालं नाही महाराज, स्वतःला आनंदी होता आलं नाही. दुसरा आनंदी झालेला त्याला या ठिकाणी महाराज बघवला नाही. काटे फेरले आणि या ठिकाणी काहीतरी महाराज या ठिकाणी खोचक दगडधोंडे महाराज या ठिकाणी विकृतीचे रचले. म्हणून महाराज काय सांगावं, त्याचं नाव खळ हे महाराज. स्वतःचं हित कळालं नाही, स्वतःचं दुसऱ्याचं आवडलं नाही आणि ज्याला महाराज या ठिकाणी काय प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला ते मरोत, ते नष्ट होत. ज्ञानोबारायांचं असं मनोगत नाहीत. ते त्यांच्यात वाईट दुर्गुण, वाईट विचार, त्यांचं अज्ञान, त्यांचं मूड, त्यांचं असणारं या ठिकाणी मारा वेडेपणा, पागलपणा, त्यांचा असणारा मनातल्या अनेक विकृत, हे सगळं जाऊ महाराज त्यांचं या ठिकाणी महाराज मलिनता जाऊ. आणि त्या या मार्गावर, भक्तिबंधावर, या सन्मार्गावर, संतांच्या सानिध्यात, या उजेडात येऊत, अंधारातून, विकृतीतून या ठिकाणी महाराज भक्ती मार्गावर येऊत, हे ज्ञानोबारायांचं स्वप्न आहे महाराज या ठिकाणी. खळाची व्यंकटे सांडो. म्हणून या ठिकाणी त्यांना महाराज या ठिकाणी सन्मार्गाची सक्तीची आदरणीय या ठिकाणी बाळकृष्णजी महाराजांनी आमच्यासारख्यांना सर्वांना महाराज विश्वाला आनंद व्हावा म्हणूनच हे त्यांच्याकरता नाही. ते या ठिकाणी महाराज सेवितो महाराज बोला 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 सेवितो हारस वाटितो निका, सेवितो हारस वाटितो निका, सेवितो हारस वाटितो निका, सेवितो हारस वाटितो निका, वाटितो निका, सेवितो हारस वाटितो निका, सेवितो हारस वाटितो निका, सेवितो हारस वाटितो निका. अरे भवन करण भारी विठेवरी दाजी, पाहुणे समाना विठेवरी दाजी, पाहुणे समाना. घरे भाऊन करण भारी, घरे भाऊन करण भारी, विठेवरी दादी पाहुणे समाना, विठेवरी दादी पाहुणे धन्यवाद. क्या बात आहे. तुमच्यामुळं मी आहे बरं का. तुमच्या आवेश, तुमचा असणारा या ठिकाणी महाराज प्रेम, तुमची असणारी एनर्जी, त्याच्यामुळे या ठिकाणी मी बोललो. तुम्ही बोलवल्या मी बोलेन. तुमची बरा दिसत असे सगळं प्रमाण पहा महाराज. मग असं असणारं महाराज या ठिकाणी हे काय प्रमाण घेतलं तुम्ही
महाराज या ठिकाणी महाराज स्वतः करता नाही, अख्ख्या विश्वाकरता आहे महाराज संत ते विश्वाकरता. जे या ठिकाणी काय तर जगाकरता जगतात ते संत फक्त, आपल्या कुटुंबाकरता जगतात ते जीव. विठाला स्वतःच्या मतलबाकरता स्वार्थाकरता महाराज कुटुंबाकरता फक्त माझं बाकीचं मरू दे, बाकीचं काय घेणार मला, जाऊ दे खड्यामध्ये नाही. सगळ्यांचा उद्धार, सगळ्यांना कल्याण, सगळ्यांना आनंद. तळील्या बळील्या एकची पक्वाने समर्थाची या पंक्ती भोजने, तळील्या बळील्या एकची पक्वाने. सगळ्यांना महाराज या ठिकाणी अरे अरे लहान थोर याती भलत्या सगळ्यांना महाराज अधिकारी या ठिकाणी महाराज झालं. या ठिकाणी सेवितो हरस वाटितो आनंद. अरे सगळ्यांना महाराज या ठिकाणी महाराजांनी सांगितलं तुम्हाला सुख पाहिजेत ना, तुम्हाला सुख पाहिजेत ना, अवघड नाही सांगत, अवघड नाही सांगत. प्रपंच करायचं सोडायचं सांगत नाही मी या ठिकाणी. प्रपंच करा, बायका मुलं सांभाळा, उद्योग करा, काम करा, धंदा करा, पैसे कमवा, चांगलं नाव कमवा, संपूर्ण या ठिकाणी मला विकृती टाकून द्या. तुम्ही सगळं काही या ठिकाणी संसार धरा, संसार तुम्ही जाग्यावरच तुम्ही कुशलतेनं करा, कुशलतेनं करा. आणि त्या प्रत्येक संसाराच्या महाराज या ठिकाणी प्रत्येक क्रियेमध्ये प्रत्येक क्षणाला हातामध्ये काम ठेवा, मुखामध्ये मात्र कामामध्ये होईल दुःखाचे. आम्हाला याचीच गरज आहे महाराज. माझं लागे दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवी. तुम्हाला या ठिकाणी सुख पाहिजे ना, तुम्ही तुमचं पहिलं बायका मुलं सगळे खुश ठेवा, आनंदात ठेवा, शिक्षण द्या, संस्कार द्या, मार्गाला लावा, चांगलं हे करा. व्याय सासरी जावाय सगळे पाहुणे गणगत त्यांना या ठिकाणी मला निकसून सांगा. नामांशिवाय तुम्हाला या ठिकाणी मारा तुमचा उद्धार आणि तुम्हाला सुख. तुमच्या या ठिकाणी गाडी घोडा बंगला मोठ्या या ठिकाणी मोठेपणामध्ये भौतिक लौकिक अहेतेमध्ये नुसत्या अहंभावामध्ये अरे हे सगळं काही अहम ममतेच्या निक्षून सांगा. अहम ममतेच्या लवड सवडी माते न पवतीची बापुडी म्हणून जन्म मरणाचे दुथडी डहुळते ठेली डहुळते ठेली. अरे दुःख आहे महाराज. आतापर्यंत आम्ही या ठिकाणी चाच पडत बसलो. याच्या सुख असल त्याच्या सुख असल. 10 गाड्या घेतल्या, 15 गाड्या घेतल्या, 20 गाड्या घेतल्या. अरे सुख तर राहिलंच नाही, झोप बी गेली. सुख पाटाचा बापाडे दुःख पर्वताये वरे, दुःख पर्वताये वरे, दुःख पर्वताये वरे. सुख पाहिजे ना. याच्यामध्ये महाराज या ठिकाणी 50 गाड्या घेतल्या, 100 घेतल्या, 200 घेतल्या, अरे 1000 जरी गाड्या घेतल्या आणि समजा लाख गाड्यांचा जो मालक जरी झाला, सुख तुझ्या बापाच्या बापाला मिळू शकत नाही. या ठिकाणी महाराज 1000 बंगले बांधले. या ठिकाणी महाराज अरबावधी करोडो सोडा, पण अरबावधी रुपये गोळा झाले नाही. नाही महाराज सुखाचा विचार नाही. खोटी संसारी सुख आहे हे तो बोलण्याची सारिके नोये का विद्युत स्फुरणे पाहे. जगा माझी जगा माझी. जगामध्ये कोणी सुखी झालं, कोणी सुख धरिले संसारी दुःख बांधवडी आया. दुःख बांधवडी दुःख बांधवडी आया संसार. दुःख बांधवडी दुःख बांधवडी आया संसार.
आहे या ठिकाणी महाराज संसाराचं मूळ अज्ञान आहे, ध्यानात ठेवा. मूळ संसाराचं काय असेल, संसाराचं मूळ काय आहे, अज्ञान आहे, ध्यानात ठेवा. संसाराचं मूळ अज्ञान आहे आणि फल काय आहे, दुःख आहे. याचं नाव संसार आहे. दुःख मूळ तोही करे इजाळ. अति सुंदर, फारच छान, फारच चांगलं. सुंदर त्याचंच नाव देव, छान त्याचंच नाव देव, बरवा त्याचंच नाव देव, चांगलं त्याचंच नाव देव, सुख त्याचंच नाव देव. हे सगळे देवाला विशेष नाही तर महाराज या ठिकाणी. म्हणून नामस्मरण या ठिकाणी महाराज तुम्ही जर या ठिकाणी महाराज केलं तर तुमच्या या ठिकाणी महाराज तुमच्या झोपडीत येता तरी सुखी या, जाता तरी सुखी जा. या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. 100 मजली या ठिकाणी महाराज 10 अरब रुपयाची बंगला म्हणजे महाराज आता हा 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 फारच 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 समाधान, फारच आनंद. हे मूर्खपणाची कल्पना आहे महाराज. अरे खरं सुख नामामध्ये आहे महाराज. या ठिकाणी नामामध्ये आहे. मी अभंगाकडे बोलतो. अभंग महाराज या ठिकाणी टाईम संपेल, परंतु या ठिकाणी महाराज अभंग तसाच राहील या ठिकाणी. म्हणून बाबांनो, तुम्हाला खरं सुख पाहिजे असेल या झोपडीमध्ये या ठिकाणी रस्त्यावर पडल्या पडल्या आमचे वारकरी पालामध्ये, काही वेळा पाल मिळत नाही महाराज, ढेकळामध्ये, मातीमध्ये, चिखलामध्ये पडावं लागतं. मुखात नाम आहे महाराज, सदा नाम घोष करू हरी कथा, करू हरी 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 हरी. डोळ्यात पाणी आलं पाहिजे महाराज. या ठिकाणी डोळ्यात पाणी आलं पाहिजे. हे भक्तीतलं सूत्र आहे बरं का महाराज. या ठिकाणी आपण भक्तीच्या वाट्यावर लागलो आणि मुखामध्ये या ठिकाणी सर्व सुखाचा मूळ गाभा पाया फक्त नामस्मरण आहे महाराज. तुम्ही कोणी असा, कसे असा, कुठे असा, काही असा, कोण्या क्षेत्रातले असा, कोण्याही उद्योगातले असा, फक्त नाम मुखामध्ये ठेवा. तुम्हाला जर खरं सुख व्हायचं असेल, सर्व सुखाचं मूळ, आनंदाचं मूळ आणि सर्व समाधानाचं महाराज असणारे या ठिकाणी ओमसूत्र फक्त नामस्मरण आहे या ठिकाणी महाराज. ज्याच्या मुखात सदा नाम घोष करू आम्ही सुखी आहोत. आमच्याकडे या ठिकाणी महाराज चोलसुद्धा भेटत नाही, चिमणीला जाणार नाही, कुत्रा महाराज या ठिकाणी महाराज आमच्याकडे मागत नाही. आणि आमचंच महाराज 4 दिवस आम्हाला या ठिकाणी महाराज हाताची आणि तोंडाची गाठ पडत नाही. पण इतकं तेज आहे मुखावर आणि एवढं समाधान आहे. हे कशाबरोबर
असं महाराजांना प्रश्न विचारला होता. महाराजांनी फार सुंदर उत्तर दिलं होतं. त्याने सदा चित्ता समाधान एकच, आम्ही या ठिकाणी सदा नाम घोष हरी कथा करू हरिकथा. सदा नाम घोष पटकऱ्या म्हणायचं मग सदा नाम घोष, सदा नाम घोष करू हरिकथा. त्याने सदा चित्ता समाधान, त्याने सदा चित्ता समाधान, सदा चित्ता एवढ्यावर महाराज थांबले नाही, एवढ्यावर थांबले नाही. सर्व सुखले आलो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलतसे, आनंद निर्भर डुलतसे. सर्व सुखले आलो सर्व अलंकार, सदा नाम घोष करू हरिकथा. तिने सदा चित्ता समाधान. सगळे विकार जातात मला, विकार गेल्याशिवाय या ठिकाणी भगवत प्राप्ती नाही ध्यानात ठेवा. अज्ञान गेल्याशिवाय, विद्या गेल्याशिवाय, महाराज माया या ठिकाणी मारा बाजूला हरल्याशिवाय येथे कथी लीला धरले जे सर्व भावे माझे भजनले तर या आईलीचं धडी सरले माया जाळ. म्हणून या ठिकाणी मारा नामस्मरण ठेवा. नामस्मरण मुखामध्ये आलं. पहिले विकार जातात या ठिकाणी कामक्रोध बंदीखाने, कामक्रोध लोभ निमाले ठाईची सर्व आनंदाची सृष्टी झाली. सर्व विकारावर मात करण्याकरता नामस्मरण पाहिजे ध्यानात ठेवा. अज्ञान मूल विकृती काही असो सर्वावर मात करण्या षडविकार जाण्याकरता कामेश क्रोध हे रजोगुण समज व्हा. काम क्रोध लोभ दंभ अहंकार आशा तृष्णा वासना इच्छा वासना संकल्प विकल्प सगळं काही हे जर घालवायचं असेल फक्त याच्यावर अंबान उपाय म्हणजे नामस्मरण आहे या ठिकाणी महाराज. अहो अज्ञानाचं सोडा, हो अज्ञान मारा, जीवाचं सोडा या ठिकाणी मारा. जीव त्याला म्हटलेला मारा अहम ममतेच्या लवड सवडी मातेनं पावतीची बापोडी, म्हणून जन्म मरणाचे दुथडी ढवळते ठेली. या देहाचा अहंकार आणि त्या संबंधित पसाऱ्याच्या महाराज याच्यामध्ये जो या ठिकाणी महाराज लटकलेला आहे महाराज, या भटकलेला आहे सटकलेला आहे महाराज, त्याला या ठिकाणी मान असा जो जीव या ठिकाणी महाराज तो या ठिकाणी म्हणून पडला विसरू आत्मबोधाचा. जे प्राणी या कामी भरू देहाची वरी आदरू, म्हणून पडला विसरू आत्मबोधाचा आत्मबोधाचा आत्मबोधाचा. मग हे सगळं या ठिकाणी प्राप्त व्हायचं असेल तर नामस्मरण पाहिजे या ठिकाणी महाराज. नामस्मरण विकार गेले की महाराज या ठिकाणी देव सापडला. आणि देव कुठे तुमच्या जवळच आहे, कुठे जावं लागत नाही. लगेच जावे आनंदाला सुखे येतो घरा. अरे तुझं आहे तुझ आहे तुझ पाशी, तुझ आहे तुझ पाशी, तुझ आहे तुझ या ठिकाणी मारा. हृदयामध्ये मेरा मस्त सुखाचा अरावा असता सर्व सुखाचा आरामू की भक्ताची काम की काय हृदयामध्ये म्हणू असता सर्व सुखाचा आरामू. मी या ठिकाणी सगळ्या सुखाचं जर असेल तर या ठिकाणी फक्त मारा भगवत चिंतन आहे. भगवंत चिंतन केलं काम क्रोध लोभ निमाले ठाईच अवघ्या आनंदाची छोटी झाली. महाराज विकार जाण्याकरता नामस्मरण आहे, पाप जाण्याकरता नामस्मरण आहे, दुर्गुण जाण्याकरता नाम आहे, अज्ञान जाण्याकरता नाम आहे. सर्व रामबाण एकच गोळी आणि 1000 औषध 1000 रोग, पण याच्यावर रामबाण एकाच ब्रह्मरस घेई काढा त्याने पिढा वारेले या ठिकाणी. पथे नाम विठोबाचे आणि वाचे न सेवी महामळे म्हण होते जे गाजले शुद्ध चोखाळले स्फटिक जायचे. मग नामस्मरण कर महाराज. अरे या ठिकाणी महाराज सगळं जर या ठिकाणी विकार जाण्याकरता नामस्मरण महाराज भल्या भल्याचे या ठिकाणी. अहो जीवाचं सोडा हो, हे माझा बंगला, हे माझ्या गाड्या, हे माझे पैसा, हे माझा, हे माझी बायको, हे माझे पोरं नातो बंधू खापर बंधू जेपट बंधू या ठिकाणी मारा. खोकर भोकपण माकडे या ठिकाणी मारा. हे नातो बंधू हे सगळे या ठिकाणी महाराज काय झालं, ही सगळी मसन खाई आहे या ठिकाणी. जड जीवाचं लक्षणांनी या ठिकाणी मारा दुःखातून दुःखात दुःखातून दुःखात दुःखातून दुःखात दुःखातून बाहेर पडू शकत नाही. अरे महाराज काय सांगावं, हे सगळं अहंभाव, हे सगळं अज्ञान
आणि सगळ्या विकृती महाराज काम करते. अरे परंतु या ठिकाणी भल्या भल्याला महाराज या ठिकाणी महाराज भल्या भल्याची फजिती करणारा हे विकार आहे, षडविकार आहेत. आणि षडविकार जाण्याकरता रंबान फक्त नामस्मरण हे साधन आहे झालं, नामस्मरण साधन आहे. त्याच्यावर या ठिकाणी महाराज काय सांगा, छोट्या छोट्याचं काय घेऊन बसलात. तेळभरे जरी होय अभिमान मेरू तो समान भार देवा, संसारी जीवाचं सोडा. परंतु भल्या भल्या महाराज मोठमोठे मी मोठा मोठा शास्त्री आहे, पंडित आहे, मोठा ज्ञानी आहे, मोठा ग्रंथ 100 पारायणे केले, मी 1000 पारायणे केले. या ठिकाणी मी या ठिकाणी मला 50-60 वर्ष वारी करतो. माझ्यासारखा कोण आहे, कोणाला जमता येईल, कोणाचं काम आहे, कोणाचं काय खरं आहे. या ठिकाणी हा पठ्य आहे फक्त, याची बरोबरी कोणाला करता येत. अरे ते बरे जरी होय अभिमान, अभिमान गेला, अभिमान गेला, अभिमान गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अभिमान गेला म्हणे देव अभिमान गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. माझ्यासारखा ज्ञानी कोणी नाही बरं का. माझ्यासारखा कीर्तनकार, माझ्यासारखा एक, माझ्यासारखा वादक, माझ्यासारखा मीच आहे. माझी बरोबरी कोणी करू शकत नाही. महाराज अष्टवक्र गीता आहे, रावण संहिता आहे. महाराज काय सांगावं, अष्टवक्राचा या ठिकाणी बाप यावेळी या ठिकाणी महाराज हजारो जणांच्या प्रश्नाचे शंकेचे निरसन करत असे. महाराज या ठिकाणी तद्विधी प्रणिपाते परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानी तत्वदर्शन. ते ज्ञान पैगाबर सगळ्या वया पहा महाराज या ठिकाणी एवढा वेळ नाही. मग या ठिकाणी महाराज एवढा मोठा असणारा वेता ब्रह्मवेता, एवढा मोठा तत्ववेता, मोठा महाज्ञानी कोणाचा, अष्टवक्राचा बाप. आणि या ठिकाणी महाराज सगळ्यांचे या ठिकाणी शंगानिरसन सगळ्याचं काय म्हणाल ते या ठिकाणी महाराज सांगत होते. या ठिकाणी महाराज सगळ्याचं काय पाहिजे ते या ठिकाणी महाराज त्यावेळेला या ठिकाणी महाराज एखादा प्रश्न आणि त्याचं या ठिकाणी निरसन करत होते. एक महाराज या ठिकाणी काय तर थोडासा महाराज या ठिकाणी एका श्लोकाचं विवरण चुकलं. बघा अहंकार कधी येतो हे सांगण्याची गरज नाही, पण अहंकार नावाची काय वस्तू आहे या ठिकाणी महाराज कोणाचा, अष्टवक्राचा. कोणाचा बाप, अष्टवक्राचा. महान ऋषी, तत्ववेता, ब्रह्मवेता. परंतु त्यावेळेला महाराज शंकेचे निरसन करत होते आणि चुकले, तुमचं निरसन करता चुकले. आणि त्यावेळेला त्यांची धर्मपत्नी ते सुद्धा बसली होती महाराज. आणि पोटामध्ये या ठिकाणी महाराज काय गर्भ होता, आणि तो गर्भ महाराज या ठिकाणी बाप चुकल्याबरोबर, बाप तर चुकला त्यावेळेला महाराज या ठिकाणी माझ्यासारखा ज्ञानी नाही, पण चुकल्याबरोबर आतून या ठिकाणी महाराज गप्प राहो की नाही. नवल अहंकाराची गोठी नलग्या ज्ञानाबाडी झोमे सज्ञानगंठी नाना संगठी नाजभी. मग या ठिकाणी महाराज आतला गर्भ त्याला राहवला नाही. लक्षात ध्यान ठेवून ऐका. 1 मिनिटाचा दृष्टांत सांगितला, फार मोठी कथा आहे. त्यावेळेला या ठिकाणी महाराज आतला गर्भ बोलला महाराज या ठिकाणी बाबा चुकले. मागे पाहिलं कोण आहे, सगळं शांत झालं. म्हणजे बाबा चुकले तुम्ही. अहंकार काय असतो महाराज, अहंकार काय असतो कोणाचे, अष्टवक्राच्या बापाची कथा महाराज. आणि त्यावेळेला या ठिकाणी महाराज त्यांना एकदम झरझर अंगाला घाम फुटला. आणि अंगाला महाराज या ठिकाणी काय तर थोडंसं जरा अस्वस्थ झाले या ठिकाणी महाराज. बाबा चुकले की हो तुम्ही, चुकलं तुमचं. त्यावेळेला महाराज या ठिकाणी काय तर बापाला ते अभळलेलं नाही महाराज या ठिकाणी. अहंकार काय असतो महाराज ध्यानात ठेवा. कोणाचा, तुमचा आमचा नाही, सामान्याचा नाही या ठिकाणी महाराज मोठ्या ब्रह्मवेद्यांचा. आणि त्यावेळेला या ठिकाणी महाराज अजून या ठिकाणी बोललं लेकरू महाराज सहज बोलून गेलं बरं का. लेकरू निष्पाप निष्कलंक देवरूप आहे महाराज. आणि ते सहज त्याला जरी दम पडाव की नाही, बाप बोलायला बोलू द्या, पण त्याला सुद्धा ज्ञान काय असते आणि ज्ञानाच्या पाठीमागे हात धुवून लागलेला अहंकार काय असतो याच्यावर तुम्हाला थोडासा दर्टान सांगितला. म्हणून ते फटकन बोलून गेलं, बाबा चुकले. आणि बाप घाबरला महाराज या ठिकाणी. एवढ्या मोठ्या सभेत आणि एवढा मोठा अपमान झाल्यासारखं झालं या ठिकाणी. आणि या ठिकाणी महाराज त्यावेळेला काय सांगावं, बाण काय करावं, शांत राहायचं की नाही. मला मोठा जर ज्ञानी असेल, एक तर अति मूर्खापुढे आणि अति विद्वानापुढे शहाण्या माणसांना गप्प राहावं. आणि त्यावेळेला महाराज या ठिकाणी काय तर बाप
बोलून गेले महाराज. रागानावर झाला. एवढ्या माणसात माझी महाराज किंमत, एवढ्या माणसात माझा अपमान झाला. कोण ठिकाणी वाकडा होतील? काय बोलले? काय बोलले? 8 ठिकाणी वाकडा होतील. कोणाचं पोरग हो? लेकरू महाराज जन्मलं, रडू आलं महाराज सगळ्यांना. बापसुद्धा रडला, या ठिकाणी चुकलो म्हणला, या ठिकाणी महाराज नष्ट होऊन गेली. या ठिकाणी महाराज 8 ठिकाणी वाकली होती. पण महान ब्रह्मवेता देव त्यांच्या मागं पुढे योग क्षम्य वाहमे हम. म्हणून बाबानो, मारा विकार जाण्याकरता फक्त नामस्मरणच हाच एक उपाय आहे या ठिकाणी महाराज. म्हणून काय केलं नाही, अहंकार विकार सगळे या ठिकाणी दुर्गुण पाप सगळे जाण्याकरता महाराज याच्यावर रम्मान उपाय काय असेल तर एकच आहे. जगद्गुरु या अभंगामध्ये सांगतात की काय महाराज, काय नो हे केले, 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 काय नो हे जगद्गुरूंचा या ठिकाणी महाराज जगद्गुरू तुकया दातारा असणारी या ठिकाणी सच्चिदानंद रूप असणारी या ठिकाणी महाराज असणारी जगद्गुरू विश्वकल्याणाकरता अवतार या ठिकाणी महाराज घेतलेला आहे. महाराजांचा अधिकार फार मोठा आहे. महाराज बाळकृष्ण महाराजांचा श्री संत जगनाडे महाराज संपूर्ण गाथा लिहितात या ठिकाणी महाराजांनी बोलले आणि तेच लिहिलं महाराज या ठिकाणी. आणि महाराजांनी या ठिकाणी स्वतः जगद्गुरू जगनाडे महाराजांच्या करता स्वतः वैकुंठामधून हे लोकांमध्ये आले आणि त्यांना मोक्षमुक्ती दिली महाराज या ठिकाणी. सगळ्यांना कथा माहिती आहे. 3 वेळेस आले या ठिकाणी जगद्गुरू प्रत्यक्ष या ठिकाणी जगनाडे महाराजांच्या करता आले, निळोबा यांच्या करता आले. आणि महाराज लाडकी लेक मुलीवर सुद्धा या ठिकाणी महाराज यांना गोतावर प्रेम करा पण इतकं गुंतू नका महाराज. परंतु या ठिकाणी विशुद्ध प्रेम भक्तीतलं प्रेम आविष्कार होता महाराज. आणि स्वतः या ठिकाणी महाराज भागीरथी करता पोटच्या लेखी करता जगद्गुरूंना पुन्हा वैकुंठातून यावं लागलं या ठिकाणी. एवढा मोठा अधिकारी आहे महाराज. स्वतः प्रत्यक्ष भगवान परमात्मा महाराज या ठिकाणी आज 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 प्रत्यक्ष या ठिकाणी चकोबा महाराजांचा काय आहे संजीवन सोहळा आहे महाराज या ठिकाणी. आणि त्या प्रत्यर्थ हा सप्ताह चाललेला आहे महाराज. त्यांचं आणि महाराजांचं काय घेणं आहे या ठिकाणी पण समभूमिका आहे महाराज. हे भक्तीचं लक्षण आहे या ठिकाणी महाराज. जोपर्यंत सम होत नाही, सम झालं की ज्ञानाची परिपूर्णता झाली महाराज या ठिकाणी. ज्ञाने सम शिकवतं आणि अज्ञाने विषम शिकवतं, वेगवेगळं शिकवतं. म्हणून ज्ञानोत्तर भक्तीचे महामेरू अधिकारी बाळकृष्णजी महाराज आहेत या ठिकाणी. म्हणून इथे या ठिकाणी महाराज चकोबा महाराज वहिनी उघड्याद्वार हाका मारी
स्वतः भगवान परमात्मा महाराज ताटामध्ये जाऊन जेवत होते. स्वतः विठेवरून या ठिकाणी महाराज त्यांच्या घरामध्ये जात होते, जेवण करत होते, हाताला धरून आणि मंदिरामध्ये घेऊन येत होते. एवढा मोठा अधिकार होता महाराज. चकोबाची बहीण झाला शारंगधर. स्वतः भगवान परमात्मा महाराज योगक्षम्य व्हावेम. आणि माझी या भक्ता काय संसाराची चिंता, समर्थाची कांता, कोराण मागे. नामस्मरणाचं किती अद्भुत महत्त्व आहे महाराज. सगळं जाईल या ठिकाणी दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची सुखाची प्राप्ती होत असते महाराज. या ठिकाणी सततम कीर्तयंतो मायत यतंतश्च दृढव्रता. या अभंगावरल्या सगळ्या या श्लोकावरल्या सगळ्या ओया पहा. कीर्तनाचे नटनाचे माझे नाचले व्यवसाय प्रायचिताचे, जे नामचे नाही पापाचे ऐशी केले. यम दमा अवकाळ आणि तीर्थे ठेवणे यम लोकांची कुंडली शांत राहते आगवे. यम म्हणे कोणाती यमान तीर्थे म्हणते काय खावे दोष हो कदाची नाही. ऐसे माझे नामघोष नाहीच करते विश्वाची दुःखे. अवघे जगाची महासुखे दुमदुमित भरले. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध. माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. तेथे मी पांडवा हरपलोकी बचाबा. जेथ नाम घोष बरवा करती माझा. करती माझा करती माझा करती माझा. म्हणून या ठिकाणी एवढं मोठं नाम आहे महाराज. या ठिकाणी नामस्मरण केल्यावर काहीच करायचं शिल्लक राहत नाही. सगळं जप तप अनुष्ठान तीर्थ योग याग सगळं केव्हाच घडलं. एकदा पंढरीच्या वाटेला, एकदा कीर्तनांचा बसला, एकदा घरामध्ये आपल्या देवघरामध्ये देवापाशी बसला आणि डोळे मिटवून या ठिकाणी हृदयामध्ये पाहिलं रामकृष्ण हरी विठ्ठल केशव एवढं म्हटलं. रामकृष्ण हरी विठ्ठल केशव ओम सोम हरि ओम. सगुण ध्येय निर्गुण ज्ञेय. सगुण आणि निर्गुण या दोन्हीच्या एकाकारवरती एकाकार हक करता आला पाहिजे भक्ताला. हे एक महाराज शकल आहे, हे एक महाराज अक्कल आहे, हे एक अनुभूती आहे दिव्य. म्हणून देव या ठिकाणी महाराज हे आणि ज्ञाता आणि या ठिकाणी महाराज ज्ञेय आणि ज्ञाता आणि देव या ठिकाणी सगुण ध्येय निर्गुण ज्ञेय. म्हणून या ठिकाणी महाराज सगुणातला मंत्र या ठिकाणी महाराज या रामकृष्ण विठ्ठला केशवा. निर्गुणातला मंत्र सोहम आहे. आजोबा जपाटला महाराज मंत्र सोहम आहे. आणि मग रामकृष्ण विठ्ठला केशवा ओम सोम हरि ओम अशा दोन्हीचा समन्वय जर आपल्याकडून जर घडत असेल महाराज या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी महाराज असं हे नामस्मरण देव त्याच्यापाशी महाराज प्रगट होत असतो. तो देवच होतो. मेची होणी पांडवा करती माझी जेव्हा. देव पाहाव्या गेलो तेथे देवाची मेची होणी पांडवा करती माझी सेवा. म्हणून या ठिकाणी महाराज देव होण्याकरता फक्त नामस्मरण. म्हणून या ठिकाणी महाराज काय करायचं शिल्लक राहिलं बरोबर, काहीच करायचं शिल्लक राहत नाही. आणि नामस्मरण या भावनदीतून भावसागरातून या ठिकाणी महाराज सगळ्या दुःखातून सगळं काही तुमचं घालवते दुःख आणि तुम्हाला पाहिजे ते हा संसारातला तर सगळं मिळालंच. पण परमानंद देव तुमच्या मागं पुढे नांदे त्या घरी दैवत भुक्ती मुक्ती चारी घरी त्याच्या. असा असणारं महाराज या ठिकाणी महाराज अद्वितीय वैभव या नामस्मरणामध्ये आहे. म्हणून काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. सर्व साधनाचं सार नामस्मरण आहे. फल काय आहे? भव सिंधू संसारातून मोकळं करते, दुःखातून मोकळं करते आणि देवाच्या दालनात आणि देवाच बनवते. आणि सुखाचा आविष्कार सुखाचं सुख नाही आनंदाची जोडा. म्हणून या ठिकाणी आणि त्याला पाहिल्याबरोबर त्याच्या दर्शनानं आणि त्याच्या महाराज दर्शनानं त्यांचे निपावण तिन्ही लोक. महाराज खरोखरच तुम्हाला पाहिलं मी डोळे भरून. आदरणीय महाराज या ठिकाणी मंदानी भजन गांडोळे म्हणजे महाराज तुमची फार विश्वामध्ये ख्याती झाली महाराज. कोणामुळं? आदरणीय बाळकृष्ण महाराजांच्यामुळं बरं का. विठाला म्हणून या ठिकाणी नामस्मरण कोण जात जमात काय या ठिकाणी मार्याला महत्व नाही. या ठिकाणी आता ते धर्म नाही विठून असा निर्णय आहे साहेब शास्त्री. नामस्मरण फक्त या ठिकाणी श्रेष्ठ आणि नामस्मरण घेणारा पाहिजे. या ठिकाणी मामी नामाचे धारक नेनो प्रकार अनेक नाम घेता वाया गेला ऐसा कोणी नामी तरला नाही कोणी ऐसा द्यावा. योग्याग तपे केली ते आणि अमुपे. म्हणून या ठिकाणी महाराज संपूर्ण त्याला घडलं. या ठिकाणी महाराज सगळं या ठिकाणी सगळं घडते. तुका म्हणे जपा, तुका म्हणे जपा. मंत्र त्रिअक्षरी सोपा. 3च अक्षरे विठ्ठल श्रीराम श्रीकृष्ण. म्हणून या ठिकाणी श्रीदत्त गणेश हे सगळे एकच नाव आहेत महाराज या ठिकाणी महाराज. म्हणून श्रीराम बोलो श्रीराम असं असणारे या ठिकाणी महाराज. विठ्ठल हा मंत्र विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूलन. म्हणून या ठिकाणी एकांतामध्ये महाराज आवडी विठ्ठल गायची एकांती आला भेटी करा. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. म्हणून या ठिकाणी नामस्मरण या ठिकाणी महाराज
म्हणून देव तुमच्या हृदयामध्ये आणि विश्वामध्ये भरलेला आणि हे फक्त नामातूनच अनुभूती आणि प्रचिती येते. काहीच करायची शिल्लक राहत नाही या ठिकाणी. एवढं मोठं श्रेष्ठ आज पहिला दिवस मला या ठिकाणी महाराज आदरणीय मार्गदर्शक महाराज आणि संपूर्ण सप्ताह कमिटी यांनी महाराज माझ्या माता भगिनी या ठिकाणी माझ्या या संगमनेरमधील मान्यवर तुम्ही माझ्या हात या ठिकाणी महाराज तुम्ही हरिभक्त आहात. तुमच्यामुळं महाराज मी या ठिकाणी तुमच्यानी बराच दिसत असे तुमच्यामुळं उभा आहे महाराज या ठिकाणी. आणि तुम्हाला सर्वांना अद्वितीय सुख निर्माण व्हावं आनंद व्हावं तुमच्या बायकापुरानं समजा घरामध्ये आनंद निर्माण व्हावा आणि तुम्हाला सर्व महाराज या ठिकाणी स्वप्नीची दुःख कोण न दे किंवा स्वप्नातसुद्धा तुम्हाला कोणाला दुःख येऊ नये आणि सर्वांना आनंद मिळावा हेच माझं या ठिकाणी मनोगत महाराज आहे. आणि या ठिकाणी मी तुम्हाला भरभरून मला पहिल्या दिवसाची सेवा आणि नामस्मरणा म्हणून तुकोबरायांचा नामप्रकरणातला अभंग घेतला. तो काय म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी झोपा एकदा मोठ्या प्रेमानं भजन करा विठोबा रखोबा माऊली